वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेनं पायी चालत दिंड्या घेऊन निघाले आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले आहे। या भक्तिमय वातावरणाचा अनुभव शाळेतील विद्यार्थ्यांना घेता यावा यासाठी जारकरवाडी तालुका आंबेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या बालदिंडीचे आयोजन करण्यात आले होते। या दिंडीत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा केली होती। टाळ मृदुंगाच्या तालावर विठू नामाचा गजर करीत वारीचे स्वरूप दिल्याने शाळेचा परिसरही भक्तिमय झाला होता। शाळेतील विद्यार्थ्यांनी संतांच्या व वारकऱ्यांच्या आकर्षक वेशभूषा करून गावातून दिंडी काढली, रिंगण फुगडीचा आनंद घेतला। यावेळी शिक्षक, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा म्हणजे दिंडी सोहळा। आज 15 दिवस झालेत। लाखो भाविक देहूवरून आणि आळंदीवरून माऊलींची आणि तुकाराम महाराजांची पालखी सोहळा घेऊन पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत। पण आमच्या गावातील या छोट्या विद्यार्थ्यांना हा दिंडीचा सोहळा अनुभवण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जारकरवाडीने आज वारीपूर्वी शनिवारच्या दिवशी सकाळ शाळा असल्यानिमित्तानं हा एक छोटा उपक्रम हाती घेतलेला आहे। महाराष्ट्राची संस्कृती ह्या विद्यार्थ्यांना कळावी म्हणून ह्या ठिकाणी गावच्या ह्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणामध्ये आम्ही हा दिंडी सोहळा पार पडत आहोत। या दिंडी सोहळ्यासाठी सर्व विद्यार्थी अगदी वारकरी वेश परिधान करून थाटामाटामध्ये हा दिंडी सोहळा पार पडत आहे। यासाठी गावातील सर्व आबालवृद्ध, तरुण, वारकरी सर्वजण सहभागी झाले आहेत। धन्यवाद। फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। वास्तव मराठी।